धन्यवाद मिस्टर अमित शर्मा आणि धन्यवाद मिस्टर जयेश डुकळे. दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा आयोजित गावदेवी चषक 2025 आलेल्या तमाम माझ्या लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे. आज या फायनल डेच्या दिवसामध्ये गेल्या 4 दिवसापासून ही एक मोठी स्पर्धा आपण या जय बजरंग स्पोर्ट पालनापाड्याच्या मैदानावरती आपण पाहतोय. जबरदस्त या स्पर्धेचं आयोजन नियोजन ट्रॉफीज देखील अगदी जबरदस्त पाहायला मिळत आहेत. चला मॅचला होते सुरुवात. एका बाजूने श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा संघ तर दुसऱ्या बाजूने जगदंबा स्पोर्ट पेंढरीपाडा. पहिला बॉल ऑन स्ट्राईक वरती आपण पाहिलं तर मग संजय धिंडा पाहायला मिळतोय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पार. आलाय हा दमदार शानदार वजनदार चौकार 4. गावामध्ये फुगेवाला आलाय. गावामध्ये फुगेवाला आलाय. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर मग दमदार चौकार मात्र संजय धिंडाच्या बॅट मधनं आलाय. एक विस्फोटक खेळाडू आहे मिस्टर संजय धिंडा हा खेळाडू आणि त्याच्या बॅट मधनं चौकार आपण पाहिलाय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न प्ले अँड मिस हा डॉट बॉल. बॅक फुटला आले होते त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न हलकासा सॉफ्ट हँडने मात्र स्लाइस करायचं होतं आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल आलाय. इथून मात्र कमबॅक करावा लागेल. अजय चौधरी या गोलंदाजाला पुन्हा एकदा सरळ खेळले गेलेत 20 स्टेप मध्ये हा स्ट्रोक संशय परंतु शतरक्षक थोडेसे फॉम्बलिंग झाले त्या ठिकाणी. परंतु त्या अगोदर मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम खेळ मात्र पाहायला मिळाला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. यस नो वेट आणि या 3 गोष्टींचा अगदी योग्य तो समावेश घेतला गेला मैदानाच्या आतमध्ये. धावफलक पुढे सरकला 6 अंकांवरती. यावेळेस हवेमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग संजय धिंडा हा फलंदाज मात्र झेलच्या सुरमध्ये होईल बाद. गावामध्ये फुगेवाला आलाय. गावामध्ये फुगेवाला आलाय. संशय मात्र बाद झालेत. मिलिंद धिंडा मैदानाच्या आतमध्ये इन होत आहेत. नंबर 3 या क्रमांकावरती सुंदर खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघाने एक मॅच मात्र इथे जिंकलाय. हा दुसऱ्या फेरीतील मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच क्रमांक 3 श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा आणि जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या 2 संघामध्ये हा मोठा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजयने मात्र एक मोठा कमबॅक केला आहे या ठिकाणी. पुढील बॉल फुल टॉस बॉल ऑन साइड ला खेळले गेलेत. मिलिंद धिंडा 1 बाउन्स न चेंडू अगदी पण पाहिला तर मग वाईडिश लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या पलीकडे निघून गेला. सीमा पार चौकार 4. आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक पाहिलं तर मग पोहोचले गेले 10 अंकांवरती. पुढील बॉल हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने एसटी रक्षक बीट झाले. चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोन मध्ये. आणखी मिळतील 2 आणि या 2 धावेने धावफलक पोहोचले गेले 12 या अंकांवरती. इथून आपण पाहिलं तर मग पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपन्न झालाय. धावफलकावरती धावा 12 आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात अगदी आपण पाहिलं तर मग खूप चांगली झाली आहे. सुरुवात आपण पाहिली तर मग संजयने केली आहे परंतु त्याच्यानंतर मिडल ऑर्डर मध्ये आपण पाहिलं तर मिलिंद धिंडा चांगला खेळ करतोय. आल्या त्यांनी देखील खूप चांगल्या धावा या धावफलकावर ते जोडलेत. इथून आता मात्र अतुल सुरुंगला खेळ जो आहे ना तो पुढे न्यावा लागेल.
अतुल सुरून एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या संघाचा. जय मल्हार स्पोर्ट कोलांडी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अंतिम 4 मध्ये जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा हा संघ पोहोचलाय. परंतु आज खऱ्या अर्थानं आई गावदेवी चषकामध्ये देखील त्यांचा कारनामा योग्य तो पाहायला मिळालाय. अखो टप्प्याची लेन ऑन साइडला उडवलाय. परशुराम तारवी यांना अगदी बीट करून चेंडू निघून गेला सीमा पार. षटकार 6. आकाशात फिरतोय पक्ष्यांचा थवा, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा संघाची ही मोठी हवा. अजून एक चाललाय चेंडू सीमारेषा पलीकडे. 6 धावांकरिता दुसरा देखील आला अतुलच्या बॅट मधला हा षटकार 6. गवतीने वाट पाहिते. गवत्या गेला डोंगरी गवतीने वाट पाहिते. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. अगोदरच्या मॅच मध्ये थोडेसे ब्लॉक ठरले होते मिस्टर अतुल सुरुंग, परंतु ह्या मॅच मध्ये काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार मात्र त्यांनी पेश केलेत. इथून मात्र तिसरा येईल का हे देखील पाहणं योग्य. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावर ते अक्षरशः तुटून पडले. मिडविकेटच्या दिशेने मात्र षटकार क्रमांक 2 आपण पाहिलाय. यावेळेस समोरच्या दिशेने शतरक्षक आहे जज करतोय. हो झेल मात्र धरतीला दान केला गेलाय. आणि अशा वेळेस आपण पाहिलं तर मग जो मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त बॅटिंग करतोय आणि अशा खेळाडूचा झेल सोडणं कुठेतरी आपल्या संघाला अडचणीमध्ये नेऊन ठेवणं असंच म्हणावं लागेल. दैव देतं आणि कर्म नेतं. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय चेंडू, चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. झेल सोडल्यानंतर अक्षरशः खेळ बदलवण्याची धमक चमक ठेवणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर अतुल सुरुंग. हा अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. पुढील बॉल धीम्या गतीने फेकलाय. अजून एक येईल षटकार 6. वायदा दिला तो 12 वायदा दिला तो 12 नकी 7 गजरातीचे ताराचा. वायदा दिला तो 12 वायदा दिला तो 12. धन्यवाद, थँक्यू सो मच. पहिल्या षटकामध्ये 12, परंतु त्याच्यानंतर आलेला हा मोठा वारा जणू काही बुडवून गेला आहे श्री साई दत्त स्पोर्ट काजूपाडा या संघाला. अतुल काय जबरदस्त बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 मध्ये आपण पाहिलं तर मग 26 तर आलेत. यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. हो पुन्हा एकदा झेल ड्रॉप. गोलंदाज करेल तर करेल काय अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलं तर. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आपण या ठिकाणी पाहिलं तर मग फलंदाज अतुल सुरुंगला मात्र बाद व्हावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. परंतु काय जबरदस्त फिनिशिंग टच मात्र या ठिकाणी दिलाय. जवळजवळ धावफलक आपण पाहिलं तर पोहोचलं गेलंय 40च्या घरामध्ये आणि जिंकण्याकरता 41 म्हणजे 41 धावा या विजयासाठी बनवाव्या लागणार आहेत. मित्रांनो, नाण्याची एक बाजू आपण पाहिली, नाण्याची दुसरी बाजू देखील पाहणार आहोत. एका बाजूने संघर्ष पाहिला आहे, परंतु दुसऱ्या बाजूने त्या संघर्षाचं प्रत्युत्तर हे कशा प्रकारे दिलं जाईल हे देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. घेऊया का आपण छोटासा एक डीजे ब्रेक. वाट पाहिजे केसात गजरातीचे ताराचा. वायदा
नकिसात गजरातीची ताराचा वायदा दिला तो बाराचा र वायदा दिला तो बाराचा घोडी रे रावते घोडी खेळ दादा घोडी रे रावते घोडी खेळ घोडी रे रावते घोडी खेळ दादा घोडी रे रावते घोडी खेळ चला सुपर आजच्या दिवसामध्ये सुपर अंतिम 3 मध्ये ना तिसऱ्या प्रवेश मधल्या टीम या आजच्या दिवसामध्ये अंतिम 3 मध्ये पोहोचलेले संघ सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग वाघोबा स्पोर्ट टिवरी दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग युनिटी स्पोर्ट शिंसोटी आणि सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मॅच देखील चालू आहे श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा आणि जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या दोन संघामध्ये 40 झालं ना 40 चला ड्रॉ या ठिकाणी केला जाईल स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल मिस्टर जयेश तारवी अँड नॉन स्ट्राईक एंड वरती गणेश हडल चला ड्रॉ आहे तो या ठिकाणी केला जातोय गोलंदाजी क्रमावरती मिस्टर अतुल सुरुंग चला मॅच होती सुरुवात पहिला बॉल हो ऑन साइडला खेळण्याची मानसिकता बॅट चलकीच स्निक लागली गेले काम तमाम पहिल्याच बॉल वरती जयेशला मात्र परतावा लागेल डग आउटच्या आशयाला धन्यवाद थँक्यू सो मच आपण या ठिकाणी पाहतोय चिठ्ठ्यांचा ड्रॉ मात्र आदरणीय सन्माननीय लाख्यादादा गोवारी यांच्या शुभ हस्ते केला गेलाय 2 कर्णधारांनी चिठ्ठी उचलली आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर मग युनिटी स्पोर्ट चिंचोटी लोहारपाडा या संघाला पुढे वाटचाल मिळालेली आहे नंतर होणारा मॅच आपण पाहणार आहोत वाघोबा स्पोर्ट टिवरी आणि ह्या मॅच मधील विजेता संघ असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच धीम्या गतीचा बॉल ऑन साइडला खेळले गेले ऋषिकेश तारवी एक सिंगल मात्र इथून पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ऑन झाले जवळजवळ 20.50च्या सरासरीने हे धावफलक अगदी बनवायचं आहे विजय करता श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा या संघाला आज श्री साईदत्त स्पोर्ट काजूपाडा संघ देखील चांगला खेळला होता पहिल्या मॅच मध्ये यावेळेस गणेश शाडल जबरदस्त पिकअप शॉट होता परंतु एलिव्हेशन होतं परंतु डिस्टन्स गाठू शकलं नाहीये व्हाईटिश लॉंगॉनला मात्र झेल पकडला गेला आणि गणेश हाडलचा देखील खेळ संपुष्टात आलाय आउट अरे राघोजी बांगराचा रक्त आमच्या संजय गोंड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 या क्रमांकावरती खेळण्याकरता आपल्याला पाहायला मिळणार आहेत मोठं धावफलक आहे आणि निश्चितच मोठ्या फटक्याने सुरुवात करावी लागणार आहे हो पुन्हा एकदा पॉइंटला मात्र स्लाइस करायचं होतं चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क होत नाहीये डॉट डिलिव्हरी फुटवर्कचा अभाव जो आहे ना तो पाहायला मिळाला नाही संजय गोंड या बॅटरकडनं अगदी जाग्यावर खेळण्याकरता निश्चितच जी पोझिशन बनवली होती ती थोडीशी आपण पाहिली तर मग अंगलट आली आहे बॅटरच्या हो यावेळेस पायामध्ये हा चेंडू मात्र फेकला होता एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का यस दुसरी देखील कंप्लीट या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय डिक्लरेशन झोन मध्ये आणि ह्या 4 धावा असणार आहेत
या 4 धाव्यानं धावफलक पोहोचला गेलाय तो म्हणजेच 5 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील. 5 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही एक चेंडू मात्र बाकी आहे. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 36 धावा धावफलकावरती जोडायचे आहेत. जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मग डॉट बॉल. आता इथून मॅच जिंकण्याकरता 6 मध्ये 36 धावा, 6 षटकार इथून मात्र मारावे लागतील हा मॅच जिंकण्याकरता. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग अतुल सुरुंग नावाचा वादळ, खूप भयानक वादळ आलं होतं आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग त्या ओव्हरमध्ये त्यांनी धावा बनवल्या गेल्या 28 धावा त्याच्या बॅट मधनं आल्या. 4 षटकारांचा समावेश. ओहो, पहिला बॉल वेगवान नवनाथ गहिलाचा. नवनाथ गहिला एक ऑलराऊंडर खेळाडू आहे, त्याच्याकडे देखील भन्नाट वेग आहे. चांगल्या वेगानं तो गोलंदाजी सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये करत असतो आणि तो वेग मात्र या बॉलवरती आपल्याला जरूर पाहायला मिळालाय. पहिला चेंडू डॉट आलाय. 5 चेंडू 36. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे ऑन साइडला. ओ हो हो, जबरदस्त शतरक्षण. व्हॉट अ कॅच. रनिंग झेल मात्र इथे पकडला गेला. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मग वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाचा खेळाडू सूरज माळी यांनी देखील एक जबरदस्त रनिंग झेल पकडलाय. आणि निश्चितच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर मग उत्कृष्ट शतरक्षकाकरता देखील एक ट्रॉफी आहे. कोणता खेळाडू निश्चितच चांगली कामगिरी करेल, जास्तीत जास्त झेल पकडेल, त्याच्याकरता ती ट्रॉफी मात्र दिली जाईल. बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भौमिक जाधव. आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला शतरक्षक आहेत संजय धिंडा, पकडतील झेल आणि समाप्त होईल मिस्टर भौमिक जाधव या खेळाडूचा खेळ आउट. नाच नाही करायचा आदिवाशांचा तलवार घालत्यात उरामध्ये. 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 धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. नेक्स्ट बॅटर विजय चौधरी. आल्या आल्या त्यांनी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. शतरक्षक आहे, शॉट मिडॉनला पकडला जाईल झेल. आणखी एक फलंदाज होतोय फेल आणि अशा प्रकारे विकेटची हॅट्रिक देखील नवनाथ गहिला यांनी पूर्ण केली आहे. पूर्णपणे बंदिस्त केले गेले. श्री साई दत्त स्पोर्ट काजूपडाच्या सर्व प्लेयर्सला ज्या अनुषंगाने गोलंदाजीचा अभाव हा खूप चांगला पाहायला मिळालाय पहिल्या षटकापासून. सुरुवातीला अतुल सुरुंग आणि त्याच्यानंतर आपण पाहिला तर मग नवनाथ गहिला देखील जबरदस्त कामगिरी करतोय बॉलिंग ट्रॅक वरती. विकेटची हॅट्रिक देखील पूर्ण केली. आतापर्यंत 4 चेंडू नवनाथनं हाताळलेत आणि 3 विकेट हे प्राप्त केले. इथून आपण पाहिलं तर मग अजून सुद्धा 2 चेंडू हे बाकी आहेत. नो बॅटर आपण पाहिला तर मग विशाल चौधरी आपल्याला पाहायला मिळतील. ओ आल्या आल्या त्यांनी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. ओ कदाचित 5वी विकेट आली असती, सॉरी 4थी विकेट आली असती या ओव्हर मध्ये. यावेळेस आपण पाहतोय अशा प्रकारे मॅच आहे तो जिंकलाय जगदंब स्पोर्ट पेंढरीपाडा या संघानं. आणि निश्चित आपण पाहिला तर मग एक जबरदस्त फिनिशिंग टच मात्र पाहायला मिळालाय या मॅच मध्ये. अक्षरशः आपण पाहिलं तर मग अतुल सुरुंग जबरदस्त खेळ मात्र त्यांनी केलाय आणि ठरला या सामन्याचा सामनावीर. चला अतुल सुरुंग आपण यायचं आहे.
हॅलो. चला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत अतुल सुरुंग या खेळाडूला. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरिता अतिथी कक्षाच्या दिशेने आपण जाणार आहोत. भरपूर मान्यवर अतिथी कक्षामध्ये आहेत आणि